सकाळच्या वेळी अमितराव पेपर वाचत बसले होते आणि चहा कधी येतोय वाट पाहत होते. स्वयंपाकघरातून छान पोह्याचा वास येत होता. अमितराव त्या वासाचा आनंद घेत होते. इतक्याच त्यांचा मुलगा शेखर येऊन बसला. त्यांना आश्चर्य वाटलं त्याला पाहून, कारण तो सकाळी उशिरा उठत असायचा. हा एवढ्या लवकर तयार होऊन माझ्यापुढे बसलाय म्हणून अमितरावांना जरा शंकाच आली. रविवारचा दिवस असल्यामुळे त्यांचा मुलगा दिवसभर त्याच्याच खोलीत असायचा. चहा नाश्ता सुद्धा त्याला खोलीतच नेऊन द्यायचा असायचा. परंतु आज बाहेर आला म्हणून अमितराव काळजीत पडले. मग अमितरावांनी विचारलं, कुठे बाहेर जाणार आहे का? नाही बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, तो अडकळत बोलला. अमितराव म्हणाले, बोल बाबा, मला माझ्या लग्नाबद्दल विचारायचं आहे. अमितराव चकित झाले. त्यांनी त्यांच्या बायकोला आवाज दिला आणि म्हणाले की शेखरला लग्नाबद्दल काहीतरी बोलायचं आहे. मग नीलमताई म्हणाल्या, मला सगळं माहीत आहे. मागच्या गल्लीतील प्रियासोबत त्याला लग्न करायचं आहे. तिने तिच्या घरातल्यांना सुद्धा विचारलं आहे. त्यांना सुद्धा हे लग्न मंजूर आहे. मग अमितरावांनी त्यांच्या बायकोला विचारले, तुला ती मुलगी पसंत आहे का? आणि त्या पण म्हणाल्या, पसंत आहे. आणि आपण तिला आणि तिच्या घरातल्यांना ओळखतो की? आणि ते पण आपल्याला ओळखतात. मुलगी शिकलेली आहे, नोकरी करते, स्वभाव पण छान आहे तिचा. या दोघांना पसंत आहे ना? मग झालं. पण ती मुलगी डॉक्टर आहे. तिच्या कामाच्या वेळा नक्की नसतात. जास्त वेळ काम करावं लागते. रात्री उशीर होतो. मग हे चालेल का तुला? हो, जितके दिवस चालवता येईल तितके दिवस चालवेल मी. जेव्हा मला किंवा तिला वाटेल आमचं जमणार नाही त्यावेळेस आम्ही राहू वेगळे. मी शेखरला आधीच सांगितलं आहे. शेवटी या दोघांचा संसार आहे. ते दोघे व्यवस्थित राहिले तर आपलं काय घेणं देणं आहे? दोघांनी सुखात राहावे. सगळ्यांचा होकार आहे लग्नाला. फक्त तुम्हीच राहिला आहात. अमितरावांनी नाश्ता करत करत लग्नाला होकार दिला. नाश्ता करता करता त्यांना मुक्ताची आठवण आली. अमितरावांचं मन 36 वर्ष मागे भूतकाळात गेलं. अमितराव मुंबईमध्ये एका चाळीमध्ये राहत होते. त्या चाळीमध्ये खूप माणसे राहत होती. अमितरावांच्या घरात त्यांचे आईवडील, एक लहान बहीण आणि एक लहान भाऊ होता. बहीण 15 वर्षाची आणि भाऊ 14 वर्षाचा होता. अमितरावांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांना बँकेमध्ये नोकरी लागली होती. आई दिवस रात्र आम्हा सगळ्यांना सांभाळत होती. वडील शांत स्वभावाचे होते, जास्त कोणाला बोलत नव्हते. आई मात्र सतत बोलत असे, सारखे कामात असे. तशी अमितरावची आर्थिक परिस्थिती गरीबच होती. आई नेहमी मला त्यांना सांगायची की अमित, आता तुला आणि तुझ्या 2 भाऊ बहिणीला चांगलं शिक्षण देऊन मार्गी लावायचे आहे. तेव्हा आता घराकडे लक्ष दे आणि तुझं अजून लग्न पण करायचं आहे. मुक्ता आमच्या चाळीत राहणारी अमितरावांची बालमैत्रीण. गोरी पान, लांब केस, नाकी डोळी छान. लहानपणापासून दोघे पण एकमेकांना ओळखत होते. ती शेजारच राहत होती. तिची आई लहानपणीच वारली. तिला मोठा भाऊ आणि तिचे वडील ते तिघेच राहत होते. तिचा भाऊ अमितरावांपेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. तो एका कंपनीत कामाला होता. मुक्ता 20 वर्षाची होती. शिक्षण पण तिचं 12वीपर्यंत झालं होतं. घरातील सगळी कामं करायची. तिला बोलायची खूप आवड. ती स्वतःहून सगळ्यांशी बोलत होती. तिला अनोळखी संग मैत्री करायला आवडायचे आणि सगळ्यांना ती मदत पण करत होती. ती तिच्या भावाची आणि वडिलांची जीव की प्राण होती. तिचे वडील नेहमी म्हणायचे, तिचा सांभाळ करणारा आणि तिच्यावर प्रेम करणारा मुलगा नवरा म्हणून मिळावा, एवढीच इच्छा आता राहिली होती. तिच्या घरच्यांचं आणि आमच्या घरच्यांचं येणं जाणं होतं. एकमेकांना देणं घेणं चालत असायचं. ती काही नवीन पदार्थ बनवले की आईला आणून द्यायची. मुक्ताने कधी गुलाबजामुन बनवले तर ते अमितच्या घरी आणून द्यायची. मग अमितची आई म्हणायची, अगं तुझं बरं आहे. घरात खाणारी तोंड कमी आहेत, पण आमच्या घरात खूप माणसे आहेत. त्यामुळे आम्हाला एवढे चांगले करून खायला घालायला मिळत नाही. ह्याच्यावर मुक्ता काहीच बोलली नाही. तिला माहीत होतं की मला गुलाबजामुन आवडतात म्हणून ती मी दिसलं की म्हणायचे की माझ्या बाबांनी बोलावलं आहे, आमच्या घरी ये, मला गुलाबजामुन आवडतं हे तिला माहीत असायचं. मी तिच्या घरी गेलो की मला आणून द्यायची, मला खायला द्यायची. कसे झालेत तुला?
आवडले का म्हणून विचारायची. माझे वडिलांची आणि भावाची चांगले संबंध होते. आम्ही क्रिकेट, राजकारणावर गप्पा मारत बसायचो. मुक्ता पण आमच्या गप्पात सामील व्हायची. नंतर पुढे हळूहळू आम्ही दोघे नकळत एकमेकांच्या प्रेमात पडलो. मी रोज कामाला जाताना ती दारापाशी येऊन उभा राहायची आणि मी कामावरून आलो की काहीतरी कारण काढून घरी यायची. माझ्या वडिलांनी आणि भावांनी मला घरी बोलवले म्हणून सांगून जायची. मी तिच्या घरी गेलो की ती मला तिने काही बनवलं असेल तर मला खायला द्यायची. कुठला ना कुठला विषय काढून आम्ही एकमेकांना बोलत होतो. आम्हा दोघांना पण एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. एके दिवशी मला आईकडून कळाले की मागच्या गल्लीतल्या मुरे काकूंनी त्यांच्या विक्रमसाठी मुक्ताचा हात मागितला म्हणून. पण मुक्ताच्या वडिलांनी त्याला नकार दिला कारण तो व्यसनी होता. मोरे काकू खूप रागावल्या. स्थळ नाकारलं म्हणून. आईला आणि बाबांना गावाकडील बाबांचे चुलते अचानक वारले म्हणून त्याला 4-5 दिवसांसाठी गावी जावे लागले. माझे बहीण भाव पण त्यांच्यासोबत गेले. मला सुट्टी नव्हती म्हणून मी जाऊ शकलो नाही. आई बाबा गावाला गेल्यामुळे आम्हा दोघांना सहवास मिळू लागला. 2 दिवसांनी मुक्ताचा वाढदिवस होता. त्या संध्याकाळी आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. तिच्या बर्थडेला मी ड्रेस आणि घड्याळ दिले. नंतर आम्ही एका बागेत जाऊन बसलो. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी माझ्या आईवडिलांची लग्नाला परवानगी घेतो असं त्याने तिला सांगितलं. तिच्या घरी काहीच प्रश्न नव्हता. तिच्या वडिलांना आणि भावाला मी पसंत होतं. वाढदिवसाचा दिवस खूप छान गेला. 5-7 दिवसांनी आई वडील गावावरून आले. अचानक मोरे काकू माझ्या आईपाशी येऊन गप्पा मारत बसल्या. त्यांच्या मनात आपल्या मुलाला मुक्ताच्या वडिलांनी नकार दिला याचा राग होता आणि त्यांनी माझ्या आईच्या मनात मुक्ताबद्दल विष पेरायला सुरुवात केली आणि त्यांनी मुद्दाम प्रश्न विचारला. मुक्ताचं आणि अमितचं लग्न ठरवलं का काय? अचानक प्रश्न विचारल्यामुळे आई गोंधळली. तिने नाही म्हणून सांगितले. नाही, त्या दिवशी मुक्ताचा वाढदिवस होता. मला कोणीतरी सांगितलं की अमितने तिला संध्याकाळी जेवण करायसाठी हॉटेलमध्ये नेले. अमितने तिला ड्रेस आणि घड्याळ पण दिले. तुम्ही गेल्यापासून ह्या दोघांचे चाळे सुरू आहेत. त्या दोघांच्या लग्नासाठी तिच्या भावाची आणि वडिलांची सुद्धा परवानगी आहे. त्यामुळे मला वाटले की तुम्ही लग्न बिग्न ठरवले का काय? तशी पोरगी चांगली आहे पण पैसे उडवी आहे. खायला प्यायला तिला चांगलं लागतं. शॉपिंग पण सारखी करते. मान्य आहे, तरुण पण आहे म्हणून हवस करून घेते. परंतु उद्या लग्न झालं तर अमितला हे सगळं झेपेल का? नंतर लग्न झाल्यावर अमित तिच्या तालावर नाचेल आणि त्याच्या भावा बहिणीला कोण बघेल? त्यांचा अजून शिक्षण अपूर्ण आहे. मला तर आता ती पोरगी चांगली वाटत नाही. सारखी सगळ्यांसंग हसून खेळतच बोलत असतेस. तिचं कॅरेक्टर कसं आहे ते आपण नाही सांगू शकणार. बाकी तुमचा प्रश्न तुम्हाला आवडत असेल तर करून घ्या तसली सून. काकूंच्या बोलण्याने आईचा पारा चढला. मग अचानक तिथं मुक्ता आली आणि तिने विचारलं, काकू कसा आहात? आईने मोठ्याने मुक्तावर ओरडले, तुझी ही जे थेरं चालली आहेत ना ती ताबडतोब बंद कर. अमित बरोबर लग्न करायची स्वप्न बघू नकोस. तो चांगला शिकलाय, चांगला नोकरीला आहे म्हणून आयत्या बिळात नागोबा भेटल्यासारखं करू नकोस. तुझ्यासारख्या नखरेला पोरी खूप बघितल्या आहेत मी. किती पोरांबरोबर बोलत बसते हे पाहिलं आहे मी. माझ्या अमितला नादाला लावायचा प्रयत्न केलास तर याद राख. अमितरावांची आई खूप मोठ्याने ओरडून बोलत होती. त्यामुळे शेजारी पाजारचे लोक पण जमा झाले. मुक्ताचं बोलणं आईने ऐकून घेतलं नाही. एवढ्या माणसांसमोर सुद्धा ती बडबड करत होती. परत आमच्या घरात पाऊल टाकू नकोस एवढ्या ताठ शब्दात आई तिला बोलली. मुक्ताला खूप वाईट वाटले. सगळ्या लोकांसमोर तिचा अपमान झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटलं. तिच्या चारित्र्यावर पण आईने शिंतोडे उडवले. ती रडतच तिच्या घरी गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला. आई खूप वेळ तिच्या घरातल्यांचं नाव घेऊन बडबड करत होती. तिचे वडील आणि भाऊ पण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळी अमितचे मामा त्याला न्यायला आले. त्यांना अचानक कामावर आलेलं पाहून अमित आश्चर्यचकित झाला. मी त्यांना विचारले, अरे मामा, तुम्ही आज इथे कुठे आलात? ते पण अचानक? काही नाही, इथं काम होतं म्हणून आलतो.
चल आमच्याकडे, तुझ्या आजीने तुला बोलावलं आहे. मी म्हणालो, अचानक आजीने कसं काय बोलावलं? तरी पण मामा काहीच बोलले नाहीत. मी मामाच्या घरी गेलो. आजी वाटच पाहत होती. मी तिला विचारलं, आजी काय झालं? परंतु आजी काहीच बोलली नाही. मला तिने चहा आणून दिला. मला म्हणाली आजी की 4-5 दिवस इथेच राहा. मी तुझ्या आईला पण सांगितले. मग मी काळजीने विचारलं, असं राहायला मला का सांगत आहे? नेमकं काय झालं आहे? मला सांगशील का? दुपारी आईमध्ये आणि मुक्तामध्ये झालेले वाद सांगितले. मी म्हणालो, आई अशी का वागली? मी जातो घरी, आईला समजावतो. आजीने माझा हात पकडला आणि म्हणाली, तुला माझी शपथ आहे, मी आता जे सांगेन ते तू ऐकून काही जीवाचं करायचं नाही. तू डोक्यात घालून स्वतःचं काहीच बरं वाईट करायचं नाही. मामा खरं सांगा, काहीतरी अघटित घडलं आहे का? यामुळे तुम्ही माझ्यासोबत असं बोलत आहात? आजी म्हणाली, तुझ्या आईच्या बडबडण्यामुळे मुक्ताला मानसिक त्रास झाला. सगळ्यांसमोर जो अपमान झाला, तिच्या चारित्र्यावरचे आरोप केले, त्यामुळे तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आजीच्या ह्या बोलण्यावर अमितला चक्करच आली. मला वाटतंय जे मी ऐकतोय ते एक स्वप्न आहे. मी थोड्या वेळ शांत बसलो. माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले. मी जोरात ओरडलो, मुक्ता, तू का गेलीस मला सोडून? मला एकट्याला का सोडून गेलीस? इतकी का घाई केलीस माझ्या संग बोलायचं तरी? आता मी कसा जगू? मी रडू लागलो. मला मरावंसं वाटत होतं. मी थोड्या वेळ स्वतःला सावरलं आणि मुक्ताकडे निघालो. मामाने आणि आजीने मला थांबवलं. आजीने घरी जायचं नाही म्हणून शपथ घातली. मी त्यांना म्हणालो की मला तिला शेवटचं बघू द्या. मामा म्हणाले, नको जाऊ, पोलीस आले होते, उगाच आपल्या मागे लागतील, सगळ्याला त्रास होईल. मुक्ताने चिठ्ठी लिहून ठेवली आहे की माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नका. माझ्या मृत्यूसाठी मी स्वतः जबाबदार आहे. तिच्या भावाने आणि वडिलांनी सुद्धा खूप समजूतदारपणा दाखवला. त्यांनीही कुणाला जबाबदार धरलं नाही. तू आता महिनाभर इथेच राहा. मामा म्हणाले, मी पण महिनाभर सुट्टी घेतली आहे. आपण महिनाभर इथेच घरात राहू. स्वतःला सांभाळ आता. मुक्ताने जे चुकीचं केलं तू करू नकोस. आम्ही तुझ्या पाया पडतो. आता स्वतःला आवर. दिवस जाईल तसं तसं सर्व ठीक होईल. मला काही कळत नव्हतं. मी खोलीत गेलो आणि अंथरुणावर पडलो. सारखं माझ्या डोळ्यासमोर तिचा हसताना बोलताना चेहरा येत होता. अमित तिच्या आठवणीत रडत होता. आयुष्यात आता काही उरलं नाही असं वाटत होतं. काय खात पीत नव्हता. मुक्ताच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. मग तिचे वडील म्हणाले, अमितची काळजी करू नकोस, आम्ही त्याच्या घरच्या बाबतीत कोणतीच कंप्लेंट देणार नाही. तेव्हा कावळ्याने पिंडाला शिवले. 1 महिन्याने मी त्या चाळीत परतलो. चाळीत गेल्या गेल्या माझी पावली मुक्ताच्या घराकडे गेली. मुक्ताच्या फोटोला हार लावलेला फोटो मला दिसला आणि तिचे भाव आणि वडील तिथे बसले होते. मुक्ताचा फोटो पाहून अमितचा कंठ दाटून आला. मला बघून तिच्या वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. मला बोलले, आलास? बरं झालं. तिच्या भावाने मला बसायला सांगितलं. मी बसलो. थोड्या वेळ आम्ही सगळे शांत होतो. तिचे वडील मग म्हणाले, झालं ते विसर. आमच्या पोरीने भावनेच्या भरात निर्णय घेऊन कृती केली. चुकलंच तिचं. झालं ते झालं. तू मात्र आता स्वतःला सांभाळ. कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नकोस. त्यांनी हात जोडले. आमच्यासारखी वेळ तुझ्या आई वडिलांवर आणू नकोस. मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांना म्हणालो, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. कृपया माझ्या आईला माफ करा. त्यांनी डोळे पुसले. माझ्या खांद्यावर थोपटले. मला म्हणाले, उद्या सकाळी आम्ही गावी जाणार आहे. मी जड अंतकरणाने मुक्ताच्या घरातून निघालो. आमच्या घरी आलो. भावंडे, वडील घरात. सगळे शांत बसले होते. आई आतल्या खोलीत बसली होती. मला खूप उदास वाटू लागले. सारखी तिची आठवण येऊ लागली. दुःख कितीही मोठं असलं तरी घरच्या जबाबदारीमुळे ते बाजूला ठेवून रोजच्या समस्यांना सामोरं जावंच लागते. माझे वडील निवृत्त व्हायला आले होते. त्यामुळे घराची जबाबदारी मला माझं दुःख बाजूला ठेवून घ्यावी लागली. मी कामाला जाऊ लागलो. ओव्हरटाईम करत कामावरचा जास्त वेळ थांबू लागलं. आता मुक्ताला जाऊन 3 महिने झाले होते. एके संध्याकाळी कामावरून घरी आलो. घरात फक्त आई होती. मुक्ता गेल्यापासून मी आणि आई एकमेकांशी बोलत नव्हतो. त्या दिवशी मी घरात बसलो होतो.
आई चहा घेऊन आली. मी चहा घेतला. आई मला म्हणाली, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे. मी काहीच बोललो नाही. चहा पीत बसलो. आई माझ्यासमोर बसली. मला म्हणाली, मला माहीत आहे तू माझ्यावर रागवला आहेस. माझ्याकडून चूकच अशी घडली. पण खरं सांगू बाळा, माझा पोरीवर राग नव्हता. मुक्ता खूप चांगली होती. मी रागाने आईकडे बघितलं. मी रागानेच तिला बोललो, तू हे आता बोलतेस तिने जीव दिल्यानंतर? ती थोडा वेळ गप्प बसली. मला म्हणाली, माझं पूर्वीपासून तिच्याबद्दलचं मत चांगलं होतं. मला ती सून म्हणून आवडत होती, पण ती आपल्या जातीमध्ये बसत नव्हती म्हणून मी तिचा विचार सोडलेला. आम्ही खूप गरीब जगलो. आमच्या सगळ्या आशा तुझ्यावर होत्या. तू शिकलास, चांगला नोकरीला लागलास, तुझ्या भावंडांना शिकवशील, आपली परिस्थिती सुधारेल असं वाटलं. पण अचानक तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल ऐकलं आणि मला भीती वाटली रे. तू जर तिच्याशी लग्न केलं असतंस आणि वेगळा राहू लागला असतास आणि तुझ्या भावंडाची आमची जबाबदारी घेतली नसतीस तर कसं झालं असतं? आमचं या भीतीनेमुळे त्या दिवशी रागाने तिला नाही ते बोलले. नंतर मलाच त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. पण ती अशी जीवाचं काही बरं वाईट करून घेईल असं वाटलं नव्हतं रे. पोरीने मनाला खूप लावून घेतलं. मी सगळं बोलले ते घराच्या काळजीपोटीच बोलले रे. आईने डोळ्यातले पाणी पुसले आणि ती आतल्या खोलीत कामाला गेली. माझी आई खूप चांगली होती हे मला माहीत होतं. तिने खूप सोसलं होतं. खूप गरिबीत दिवस काढलेले होते. तिचे घराबद्दलची कळकळ मला समजत होती. मी घराची जबाबदारी घेतली. सगळं विसरून घराची परिस्थिती सुधारण्याच्या मागे लागलो. तिथं राहून मला मुक्ताची सारखी आठवण येत होती म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला आलो. तिथं आल्यावर मी स्वतःला कामात झोकून दिलं. भावाला शिकवलं, तो कामाला लागला. बहिणीचे पण लग्न झाले. आमची आर्थिक स्थिती सुधारायला लागली. आम्ही छान घर घेतलं. आईने माझ्यासाठी शिकलेली, नोकरी करणारी, आमच्या परिस्थितीशी जुळून घेणारी मुलगी बघून माझं लग्न लावून दिलं. माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मी मुक्ताच्या आठवणीने खूप रडलो. तिची मनातल्या मनात माफी मागितली. माझी बायको स्वभावाने शांत होती. तिने आमची परिस्थिती सुधारण्यासाठी मला खूप मदत केली. त्याआधी मधल्या काळात वडीलही गेले. आमचं चांगलं झाल्यावर आईने पण जगातून निरोप घेतला. कधीतरी कशावरून तरी मुक्ताची आठवण येई आणि माझं मन सन्न होई, उदास वाटत असे. आज मुलाच्या लग्नामुळे अचानक मुक्ताची आठवण ताजी झाली. मनात विचार आला, माझा मुलगा खूप नशीबवान आहे. त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती त्याला मिळाली. काळ किती बदललेला आहे. आमच्या घराच्या परिस्थितीमुळे मला माझं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीशी लग्न करता आलं नाही. परिस्थितीच्या दबावाखाली मन मारून जगावं लागलं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.